नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वाढत्या थंडीत शरीराला ऊब देणारे, खायला चवदार तितकेच पौष्टिक बाजरीची धिरडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे। इथे मी अर्धा चमचा दही घेतलेला आहे, त्यानंतर 2 हिरवी मिरची, 3 लसूण पाकळ्या, अगदी थोडंसं आलं, पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता दही घातल्यामुळे काय होतं, जी धिरडी आहे ती एकदम मऊ अशी राहतात, घशामध्ये दाटल्यासारखं होत नाही। आता हे आपण बारीक करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे। यामुळे काय होतं, आलं लसूण मिरची बारीक तर होतेच, पण ज्या दह्यामध्ये गठोळ्या असतात त्या सुद्धा बारीक होतात। छान असं हे वाटण तयार झालेलं आहे। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपल्याला धिरड्याचं पीठ कालवायचं आहे। आता इथे घेतलेलं आहे मी 4 चमचे बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। जो पोहे खायचा आपला चमचा आहे त्या चमच्याने मी पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ, त्यानंतर 1 चमचा गव्हाचं पीठ। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद, त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ, आणि त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, खूप जास्तही पाणी घालायचं नाही, एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घट्टही ठेवायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे। जसं आपण नेहमी बेसन पिठाची जी धिरडे करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे। आता थंडी आहे, थंडीमध्ये मुले बाजरीची भाकरी खात नाही, त्यासाठी त्यांना असा पौष्टिक पदार्थ करून द्यायचा आणि खूप झटपट असा हा पदार्थ तयार होतो। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे। ज्या ज्या वेळेस आपल्याला धिरडी घालायची त्यावेळेस आपल्याला तळापासून हे ढवळून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं की जे बाजरीचं पीठ आहे ते पटकन असं खाली बसलं जातं। प्रत्येक धिरड्याच्या वेळेस आपल्याला हे पीठ तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करू। तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे, खूप जास्तही लावायचं नाही। आता आपण यावरती धिरडं घालून घेणार आहे। तर बघा, पूर्ण आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला 1 चमचा भरून हे मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं पातळ हवं आहे, खूपही घट्ट ठेवायचं नाही आणि खूपही पातळ करायचं नाही। बघा, अशा पद्धतीने आपल्याला धिरडं घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी हलकंसं कडेने तेल सोडून घ्यायचं आहे। यावरती सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे खमंग असं हे भाजल्या जातं। खूप फुल गॅस जर ठेवला तर खालून आणि वरची बाजू ही करपल्या जाईल, जळल्या जाईल आणि आतल्या बाजूनी कच्चं हे धिरडं राहील, त्यामुळे चविष्ट लागणार नाही। आता आपण खालची बाजू ही भाजून घेऊ। तर बघा, आता आपण धिरडं हे पलटवून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे, छान असं भाजलेलं आहे। आता तुमच्याकडे जर छोटा तवा नसेल, मोठा तवा असेल तर त्यावरती तुम्ही 2-2, 3-3 सुद्धा एका वेळेस घालू शकता। अगदी घाईच्या वेळेस सुद्धा खूप पटकन होणारा हा नाश्ता आहे। तर हा नाश्ता तुम्ही एकदा मुलांसाठी नक्की बनवून बघा, कारण थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जर रोजही बनवला तरी खूप पौष्टिक आहे। कारण बाजरी ही आपल्या शरीराला उष्णता देते, गरम ठेवते, त्यामुळे हा नाश्ता खूप पौष्टिक आहे आणि पटकन होणारा आहे। तर बघा, आपण ही खालची बाजूसुद्धा भाजून घेऊ। तर धिरड्याची खालची बाजूसुद्धा छान अशी भाजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। अतिशय सुंदर असं खमंग धिरडं भाजलेलं आहे। आता राहिलेली बाकीची सगळी धिरडी अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ। तर इथे आपली बाजरीची धिरडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे।
आता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर बनवायचं असेल तर जे मी प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्ही वाढवून घेऊ शकता आणि जास्त प्रमाणामध्ये नाश्ता बनवू शकता। तर अशा सोप्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आता हे तुम्ही असंही खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता किंवा अगदी फ्रेश दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। अप्रतिम लागतं। एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। अशा सोप्या पद्धतीचा हा नाश्ता झटपट थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।